महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। परभणी आयसीयू मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल 25 वर्षाच्या सेवेला ग्रहण, उपचाराच्या नावाखाली रुग्णांना लुटण्याचा आरोप। परभणी शहरातील प्रसिद्ध असे परभणी आयसीयू मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल आहे, ज्या ठिकाणी गंभीर रुग्णांचा इलाज होतो। गेल्या 25 वर्षापासून या रुग्णालयात विविध आजारांवर उपचार केला जातो। 24 तास स्पेशालिस्ट डॉक्टर येथे अविरत सेवा देतात। दरम्यान एका सामाजिक कार्यकर्त्याकडून परभणी आयसीयू रुग्णालयाच्या व्यवस्थापनाविरोधात तक्रारीत उल्लेख केला आहे की रुग्णालयात रुग्णांची आर्थिक पिळवणूक होते व येथील नर्सिंग स्टाफ सुद्धा रुग्णांची बरोबर काळजी घेत नाही। यावरून महाराष्ट्र टुडेचे प्रतिनिधी विशाल गायकवाड यांनी प्रत्यक्ष परभणी आयसीयूचे डॉक्टर सूर्यकांत देशमुख यांची भेट घेऊन त्यांची प्रतिक्रिया घेतली। सोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे अंकुश पाटील, ज्यांना काही वर्षापूर्वी अपघातात जखमी झाल्यानंतर त्यांच्यावर याच रुग्णालयात उपचार करण्यात आले, त्यांनीही यावेळी महाराष्ट्र टुडेला आपली प्रतिक्रिया दिली। त्यानंतर परभणी आयसीयूत प्रत्यक्ष दाखल रुग्णांनी रुग्णालयाविषयी, डॉक्टरांविषयी आपापल्या प्रतिक्रिया दिल्या। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट विशाल गायकवाड, परभणी। याबद्दल तुमचा काय अनुभव काय? परभणी आयसीयूचा अनुभव म्हणजे माझा 15-16 वर्ष झाले ते। 16 वर्ष? हा, कधी बी काही झालं दुखाव कोणत्या दुखासाठी इथंच येतो मी। हा, काही लोकांची तक्रार केली की रुग्णांकडून पैशाची, म्हणजे त्यांच्या नात्यावरून पैशाची असं काही आहे? नाही नाही, अजिबात तसं काहीच नाही। वाटलं माझ्याकडे आणखीन तालीम आहे, माझी तालमीतले 40 मुलं आहेत, कधी आले तर माझ्या माघारी बी तर सर कुठली फीस सुद्धा घेत नाहीत मुलांना। पहिलवान आहे मी, एक पहिलवान आहे। हा, तर त्यांना सुद्धा फीस घेत नाही। ऍडमिट कधी केलं तर 2-3 हजारामध्ये मुलं सोडून दिली। जास्त बिल झालं? नाही नाही, बिल जास्त होत हा पदनुसार, जसं म्हणजे आपण अशी अडवणूक काही? नाही नाही, अडवणूक उघडीच नाही। सरांना विनंती केली, सर जेवढं बिल काय 4-2 हजार कमी म्हणले तर किती घेतात, कमी पण पैसे करतात। समजा मी आलो, कधी ना मुलं आले ऍडमिट झाले, 4-5 हजार बिल झालं, सर नाही 2 हजार घ्या। स्टाफ वगैरे नाही, ते पण चांगले आहेत। हा, त्यांच्याकडून ट्रीटमेंट चांगली भेटते त्यांच्याकडून बी, असं काहीच नाही की कुठले त्यांच्याकडून की तुम्ही हे करा तसं करतो आम्ही, असं काही तसं काही विषय। डॉक्टर देशमुख? हा, सरांबद्दल काय, सरांचा विषयच करत काम नाही ना। सर तर एवढे चांगले आहेत की ट्रीटमेंट त्यांच्याकडून सुरुवात होती ना। हा, कारण सर मी आता आलो की पूर्ण सहकार्य सरांचं। सर इथं नसले तरी बी आला तर फोन केला तर सर सगळ्या डॉक्टरांना दुसरं सांगतो पेशंट आलेला आहे त्याचं बघा काहीतरी। हा, असं नाही की त्यांनी वापस जा, सर नाही किंवा सर येणार नाही, पूर्ण त्यांच्या मागे सुद्धा चांगलं आहे। तथ्य काहीच नाहीये, तो कुठेही पेशंटचं नाव नाहीये। एखादा पेशंट हा पेशंट आहे, त्याच्यासोबत माझ्याकडनं आर्थिक पिळवणूक झाली की त्याला योग्य ट्रीटमेंट भेटली नाही, असं दिलेल्या अर्जात मी ते कालच अर्ज पाहिला, त्याच्यात कुठल्याही पेशंटचं नाव नाही किंवा आजपर्यंत कोणीच मला तसं सांगितलं नाही। आणि एक जे अर्ज मी माझ्याकडे थर्ड पर्सन थ्रू आला होता, त्याच्याबद्दल सांगतो की त्यांनी चुकीचे आरोप केले आणि त्याच्यावर मी आता कायदेशीर कारवाई करतोय। 21,000 घेतले असं वगैरे। 2 दिवसाचं केवळ 11,000 बिल आहे, त्याच्यात त्याची सोनोग्राफी, रक्ताच्या तपासण्या, मेडिसिन आणि स्पेशल रूम मध्ये त्याला ऍडमिट केलेलं आहे। या दरम्यान ही पहिलीच वेळ आहे मला असं सामोरं जावं लागत आहे। तुम्हाला वाटतं का आपल्या किंवा काही सामाजिक कार्यकर्ते काहीतरी गावाकडे प्रतिमा बदल होण्याच्या उद्देशाने काही काम करत आहे असं वाटतंय? मी सामाजिक कार्यकर्त्यांना दोष नाही देणार पूर्णतः, तर तो माझ्या पर्सनल लाईफचा भाग आहे। मी एक कंपनीचा डायरेक्टर होतो, तिथं माझी थोडीशी फसवणूक झाल्यामुळे मी तिथनं बाहेर पडायचा निर्णय घेतला, तर तो काही जणांना रुचला नसावा असं मला वाटतंय, तर त्यांनी अशा माध्यमातून मला त्रास द्यायचा प्रयत्न चालू केलेला आहे। हा, मी कायदेशीर त्यांना नोटीस पाठवतच आहे तो पेशंटला आणि उपोषण करतालाही की मला मी कुठं कमी पडलो किंवा कोणत्या रुग्णाची पिळवणूक केली ते मला कळवावं।
आणि बाकी माझं जे कंपनीचं लिगल मॅटर आहे त्याची मी लिगल प्रोसिजर चालू केलेली आहे. रुग्णांना काय की त्या लोकांनी हो, रुग्णांवर आणि इथं काम करणारा कर्मचारी, डॉक्टर याच्यावर चुकीचे परिणाम होत आहे. ह्या सगळ्या याच्यामुळे मानसिक दबाव येत आहे. ते थोडेसे बिथरून गेलेत, घाबरलेत आणि मी रोज आता तोच प्रयत्न करतोय, त्यांना मानसिक स्टॅबिलिटी देण्याचा खूप प्रयत्न करतोय. ठीक आहे, मी थोड्याच दिवसात त्याच्यात सक्सेसफुल होईल आणि याच्या मागे कोण आहे हे आणून दाखवेल. सिव्हिल हॉस्पिटलमधून त्यांनी रिझाईन देऊन त्यांनी स्वतःचं मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल उघडलं परभणी विसावकर्ण स्टेट बँकेच्या बाजूला समोर. तेव्हापासून मी त्यांच्यासोबत आहे. मी एक समाजसेवा म्हणून कार्यरत असलेला कार्यकर्ता एक आणि राजकीय परिस्थितीतून वावरत असताना बऱ्याचशा काही ग्रामीण भागातल्या गोष्टी माझ्याकडे समोर येत होत्या आणि एक हॉस्पिटल असं मला पाहिजे होतं की जिथं की माझ्या ग्रामीण भागातून येणाऱ्या संबंधित लोकांसाठी मी जेव्हा समाजसेवा करतो तेव्हा कुठेतरी कमी बजेटमध्ये त्या लोकांचं निदान होण्यात यावं म्हणून मी एक हॉस्पिटल निवडलं होतं आणि ते हॉस्पिटल होतं माझं सूर्यकांतजी देशमुख साहेब. सुरुवातीचा माझा पेशंट होता एक राधे धामणगावचा. मध्ये येत असताना त्याचा ऍक्सिडेंट झाला. डिलिव्हरी पेशंट होता सोबत विथ त्यांचा भाऊ होता. एक पेशंट मी तिकडे कटिंग साहेबाकडे पाठवला होता इमर्जन्सीमध्ये आणि एक पेशंट मी साहेबाकडे पाठवला होता. त्या पेशंटचं जवळपास त्यावेळेस सन 2001 मध्ये तेव्हाचं बिल होतं 1,80,000 रुपये बिल होतं. विथ डिलिव्हरी पेशंट होता, क्रिटिकल केस होती. त्या केसला सरांनी एवढ्या सहजपणे ती हाताळली आणि ती केस इथं निस्तारितपणे करून त्या पेशंटचं बिल फक्त माझ्याकडनं साहेबांनी फक्त 35,000 रुपये माझ्या बोलण्यावरती घेतलं. त्यानंतर एक असे बरेचसे काही किस्से आहेत, मी नाव सांगू शकतो पेशंटचे माझ्याकडे आहेत त्यांचे नावं. चिकलठाणा जाधव म्हणून आहेत, तालुका सेलूमध्येच येते परत. त्या ठिकाणी एक रानडुकरांनी त्या व्यक्तीचा पाय खाल्ला होता आणि मला फोन आल्यानंतर मी त्यांना परभणी आयसीयूला पाठवलं. परभणी आयसीयूला पाठवल्यानंतर सरांनी तिचं केअर केलं आणि लगेच मला इमिजिएटली कळालं की त्याचं ऑपरेशन करावं लागतं. सरांनी सांगितलं पाय तोडावं लागेल आपल्याला. पाय तोडला तर त्या व्यक्तीचा जीव वाचेल आणि केवळ तुमच्यापाशी फक्त 30 मिनिट आहेत, म्हणजे अर्धा तास आहे. तुम्ही काय डिसिजन घेणार आहे तुम्ही तात्काळ निर्णय घ्या. सरांना माझं एकच म्हणणं आलं, सर तुम्ही त्यांचा पाय तोडा, ऑपरेशन करा आणि पुढचं बघून घेऊ. तो व्यक्ती आपल्या इथे 1.5 महिना राहिला. या हॉस्पिटलमध्ये 1.5 महिना राहिला. स्वतः मी त्याला टिफिन पुरवलेले आहेत. सरांशी माझी वारंवार चर्चा होती. त्या व्यक्तीचं बिल 2,65,000 रुपये झालेलं असताना समोरच्या संबंधित व्यक्तीशी मी चर्चा केली की तू बिल किती भरू शकतो या हॉस्पिटलचं आता. तर त्यांनी मला सरळ भाषेत सांगितलं होतं की 1,60,000 रुपये. तर त्या टायमाला मी परत सरांना सांगितलं, सर 1,30,000 रुपये मी बिल त्याचं भरतोय, तुम्ही बघून घ्या. काहीच बोलले नाही सरांनी. एकही शब्द न करता लगेच त्याचं डिस्चार्ज करून टाकलं 1,30,000 रुपये. याच्या व्यतिरिक्त आणखीन एक पेशंट होता माझ्याकडे, घनसावंगीमधून एक क्रिटिकल केस आलेली होती. त्याला ब्रेन ट्युमर झालेला होता. या ब्रेन ट्युमर मध्ये त्या व्यक्तीला एवढं क्रिटिकल केस होती तरी पण सरांनी बऱ्याचपैकी त्याला रिकव्हर केलं. रिकव्हर केल्याच्या नंतर त्याची थोडी आर्थिक परिस्थिती नाजूक होती म्हणून त्याला तो स्वतःच बोलला की मी रेफर मला कुठेतरी करा शासकीय रुग्णालयामध्ये. तर सरांनी रेफर केल्यानंतर मी स्वतः त्याला माझ्या हाताने मुंबई परेलला KM हॉस्पिटलला स्वतः मी माझी गाडी पाठवून त्याला तिथं ऍडमिट केलं. तर त्या व्यक्तीचं बिल इथं 80,000 रुपये झालेलं असताना सदरील व्यक्तीकडे 1 रुपया नसताना सरांनी फक्त 5,000 रुपयावर त्या ज्या व्यक्तीला डिस्चार्ज केलेला आहे. यापेक्षा मी म्हणतो की जेव्हा परभणी हॉस्पिटल असं आहे की परभणी आयसीयू की ज्या ठिकाणी आपल्या इथं सूर्यकांतजी देशमुख साहेब एक गोरगरिबांचा देवता आहे, मी तर म्हणायला काही हरकतच नाहीये. कारण माझ्या अंतर्गत मी जेवढ्या इथं केसेस पाठवतो तेव्हा मी स्वतः सरांशी चर्चा करतो. मी स्वतः सरांना भेटतो. स्वतः सर वैद्यकीय येऊन 2 ते 3 वेळा त्या पेशंटशी बोलतात, चर्चा करतात, स्वतः लक्ष देतात. याच्या व्यतिरिक्त काय पाहिजे? आणि आज परभणीच्या वासियांना मी एकच विनंती करेल की हे जे अफवा आहे या अफवावरती आपण कुणीही विश्वास ठेवू नका. आणि परभणी आयसीयू मध्ये असा कुठलाही प्रकार जर कोणालाही जर झाला असेल तर मी सांगतो की संबंधित व्यक्तीने आमच्याशी संपर्क साधावा. त्या व्यक्तीला आम्ही सामोरं जायला तयार आहे. आणि जी आज सूर्यकांत देशमुख साहेबांवरती केसेस करायचं बघतायत, लूटमार करायची बघतायत, सरांची आर्थिक गुणवत्तेच्या बाबतीमध्ये त्यांची जी ब्लॅकमेलिंग चालू आहे, ही ब्लॅकमेलिंग जे करण्याचा प्रयत्न ज्यांनी करतायत ना यांनी थांबवावं. मी आता संबंधित
सदरील जिल्हाधिकारी साहेब आपले यांना निवेदन देऊन माननीय पोलीस प्रशासन पोलीस अधीक्षक परदेशी साहेब यांना सुद्धा निवेदन देणार आहे, आरोग्य मंत्र्याला निवेदन संबंधित या गोष्टीमध्ये जिल्हाधिकारी साहेबांनी पोलीस प्रशासनाने चौकशी करून व्यक्ती जो आज हे आक्षेप घेतलेला आहे त्या व्यक्तीवरून चौकशी संबंधित व्यक्तीने करून सरांना न्याय द्यावा आणि ज्या व्यक्तींनी याच्यामध्ये फ्रॉडपणा करून साहेबावर गुन्हे दाखल करण्याचा प्रयत्न केला किंवा साहेबाला मानसिक बळ त्रास देण्याचा प्रयत्न केला त्यांच्यावर योग्य ती रित्या कार्यवाही करण्यात यावी. आजच महाराष्ट्र टुडे 24 न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा.